कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणारी मालेगाव तालुक्यातील अजंगवडे येथील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद स्कूलमधील विद्यार्थ्यांना दशक्रिया विधी व विवाहातील उरलेले शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनीच कळवण प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश यांच्या कानावर घातला। याचबरोबर आश्रमशाळेतील आरोग्य विषयक विविध समस्यांचा पाडाही वाचला। मालेगावपासून 5-6 किलोमीटर अंतरावरील अजंगवडे येथील स्वामी विवेकानंद नामांकित शाळेत कळवण, धुळे, नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेच्या 4थीच्या विद्यार्थ्यांना साधे इंग्रजी सुद्धा वाचता येत नाही। अनेक विषयांना तज्ज्ञ शिक्षक नाहीत। परिसरात अत्यंत गलिच्छ वातावरण आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष अजिबात दिले जात नाही। सुमारे 200 निवासी विद्यार्थ्यांना खरूज व तत्सम त्वचा आजार झालेले असूनही संस्था त्याकडे लक्ष देत नाही। याबाबत पालकांनी 31 जानेवारी 2023 व 26 मार्च 2024 ला कळवण प्रकल्प कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे। त्याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे 14 विद्यार्थी त्यांच्या 28 पालकांनी रविवारी सायंकाळी थेट कळवण प्रकल्प कार्यालय गाठले। सुट्टी असल्याने त्यावेळी तिथे कोणी नव्हतं। प्रकल्प अधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनोरी नरेश हे नाशिक येथे मंत्र्यांच्या दौऱ्यात असल्यानं या विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला। विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत काही पत्रकारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन करताच सभागृह मुलांसाठी मोकळे करण्यात आले। रात्री 9:30च्या दरम्यान प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश यांनी थेट कार्यालयात येत विद्यार्थ्यांची विचारपूस केली। त्यांना झालेले त्वचारोग बघताच त्यांनी स्वतः कळवण उपजिल्हा रुग्णालयात 14 विद्यार्थ्यांना दाखल केलं। सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येऊन त्यांना औषधे देण्यात आली। विद्यार्थी व पालकांनी एका नातेवाईकाच्या कांदा चाळीत मुक्काम केला। सोमवारी सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा कळवण प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडला। सायंकाळी 6 पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही। सोमवारी सायंकाळी 6 वाजता विद्यार्थ्यांना तुमची शाळा बदलून देण्यात येईल असे लेखी आश्वासन वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक मंगला देवरे यांनी दिल्यानं विद्यार्थी व पालक आपापल्या घरी गेले। प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद नामांकित शाळेचे संस्था चालक व शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांना संस्थेकडून काही वेळेस परिसरातील विवाहातील उरलेले शिळे अन्न दिले जाते। कधी दशक्रिया विधीत उरलेले अन्न दिले जाते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला। 2 लिटर दुधात पुन्हा 2 लिटर पाणी टाकून विना साखरेचं दूध दिलं जातं। गणेश नावाचा कर्मचारी कायम मारहाण करतो असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला। आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या कळवण प्रकल्पातील अधिकारी योग्य प्रकारच्या जेवणासाठी व आरोग्याची भीक मागणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे। आमची मुले काय खातात, कसे राहतात, त्यांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत आम्ही अनेक वेळेस कळवण प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे। मात्र काहीही कार्यवाही होत नाही। त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली। शाळेतील पालक मेळाव्यातून आम्ही विद्यार्थ्यांना थेट कळवणला घेऊन आलो। प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश यांनी दवाखान्यात नेत उपचारासाठी सहकार्य केल्यानंतर ते तिथून निघून गेले। विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत योग्य वागणूक मिळाली नाही अशी तक्रार सोमनाथ बागुल, पालक सलीमारू यांनी यावेळी केली। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।